ब्रेस्ट इम्प्लांट्स हा प्रोसिजर जो आहे तो ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी आहे. आता ते आयदर आपण प्री प्रेग्नन्सी करू शकतो, जेव्हा डेव्हलपमेंट होते, लेट्स से प्युबर्टी संपली, 18 किंवा 20 वर्षाची स्त्री आहे पण तरी ब्रेस्ट साईज ॲडिक्वेट नाही आहे त्यांच्या बॉडी इमेजसाठी. त्यांना वाटते की ब्रेस्ट साईज फारच छोटी आहे आणि तिकडे त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स त्यांचा हॅम्पर होतोय. त्यांना वाटते की अट्रॅक्टिव्हनेस तेवढा नाही आहे. तर मग विथ इम्प्लांट्स आपण ब्रेस्टची साईज त्यांना जेवढी पाहिजे तेवढी वाढवून देऊ शकतो. सेम थिंग आफ्टर प्रेग्नन्सी, इस्पेशली जेव्हा ब्रेस्ट फीडिंग एकदा संपतं तेव्हा ब्रेस्टची साईज एकतर प्रेग्नन्सीमध्ये वाढलेली असते, ब्रेस्ट फीडिंगची पण वाढलेली असते आणि पोस्ट फीडिंग त्याची साईज अचानक कमी होते. ब्रेस्ट थोडेसे सॅगिंग होतात, व्हॉल्यूम कमी होतं, डिफ्लेटेड वाटतात ते आणि मग त्याच्यामुळं पण थोडा कॉन्फिडन्सला हिट येऊ शकतो. आता जर साईज वाढवायची असेल तर आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट थिंग, ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी सर्जरी इज द ओनली ऑप्शन. नॉन सर्जिकल कुठलाही मेथड काही कामाचा नाही आहे. टेम्पररी रिझल्ट्स मिळू शकतात बट फॉर गुड अँड परमनंट रिझल्ट्स इट इज सर्जरी. आपल्याला तिथे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी तिथं टिश्यू ॲड करायचं आहे, काहीतरी गोष्ट ॲड केली तरच साईज वाढणार आहे. एकतर आपण इम्प्लांट्स वापरू शकतो, ते सिलिकॉनचे इम्प्लांट्स असतात, मेडिकल ग्रेड सिलिकॉन, कम्प्लिटली सेफ आणि तुमच्या बॉडीशी ते रिॲक्ट करत नाहीत. अदरवाईज आपण स्वतःचा फॅट पण वापरू शकतो, त्याला फॅट ग्राफ्टिंग म्हणतात. म्हणजे लायपोसेशन करायचं, जिथनं कुठं एक्स्ट्रा फॅट आहे फॅट घ्यायचं आणि ते फॅट वी इंजेक्ट इन द ब्रेस्ट. ह्याचा दोघांचा ॲडव्हान्टेज पण आहे, डिसएडव्हान्टेज पण आहे. ब्रेस्ट इम्प्लांट्समध्ये जर प्रॅक्टिकली आपण म्हटलं की लाईफ ऑफ इम्प्लांट्स अराउंड 15-20 इयर्सवर आपण बघू शकतो. आयडियली लाईफ लॉंग असतं पण 15-20 इयर्समध्ये यू मे रिक्वायर की आपल्याला इम्प्लांट्स बदलायला लागतील, बिकॉज की कदाचित त्याच्या अराउंड टिश्यूचा थोडा कडक होऊ शकतो किंवा तुम्हाला इम्प्लांट्स नको असतील, वॉट एव्हर रिझन. फॅट ग्राफ्टिंगमध्ये कसं आहे की आपण जे काही फॅट एका ब्रेस्टमध्ये इंजेक्ट करणार त्यातलं अराउंड 60%च फायनली राहतं तिथे. सो एका वेळेस साईज जी वाढते ते काही लिमिट पण वाढू शकतो. आपल्याला खूप मोठी साईज पाहिजे असेल तर रिपीट फॅट ग्राफ्टिंग करायला लागू शकतं. विथ इम्प्लांट्स इट इज अ सिंगल सर्जरी. आता इम्प्लांट्सचे तुम्ही म्हटलं गैरसमज खूप जास्त आहेत.